जालन्यातल्या बदनापूरमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सही बाहेर। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद राज्यात मिटेना। आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढण्यास सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालामध्ये राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डच्या संबंधांवर भाष्य। माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। 1999ला वाजपेयींचं सरकार एकमतानं पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता। शरद पवारांकडून स्वतःच कबुली, तर शेवटच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एकमत कमी केलं असा दावा। ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार राबवणार आमदार आपल्या भेटीला उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर भाजपची आणखी एक खेळी। शिंदेंना बालेकिल्ल्यात आणखी एक आव्हान दिल्याची चर्चा। अब्दुल सत्तारांनीही मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून अनुदान लाटलं। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप, तर 16 शाळांना अनुदान वाढवून 10-10 लाख रुपये दिले जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिल्याप्रकरणी मंगेश वायल आणि शुभम शिंगणे अशा 2 आरोपींना अटक। दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातले। शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवू अशी ईमेलद्वारे दिली होती धमकी। सायबर सुरक्षेसाठी राज्य सरकार स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार। सर्व कंपन्यांना सायबर ऑडिट करून द्यावं। ऑडिट न केल्यास रोज 25,000 रुपयांचा दंड। छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात विकिपीडियाच्या 4 ते 5 संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल। सायबर सेलच्या 10 ते 12 ईमेलला उत्तरच नाही। मनोज जरांगेंची मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांसोबत चर्चा। 25 तारखेच्या आंदोलनासंदर्भात जरांगेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार। मुंबईतल्या विविध समस्या कानावरही घालणार। अकोल्यामध्ये अज्ञात व्यक्तीकडून कबुतराच्या लाकडी पिंजऱ्याला आग। 50 कबुतरांचा होरपळून मृत्यू। अमेरिकेचा 21 दशलक्ष डॉलर्सचा निवडणूक खर्च। भारताच्या नव्हे तर बांगलादेशच्या निवडणुकीवर सत्यशोधनामध्ये आली नवी माहिती समोर। तर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांनी चुकीच्या माहितीवर केली धाडसी विधान। आगामी गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडून पत्रक जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।